हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. माझी एक सबस्क्रायबर म्हणतीये, अहो मॅडम, नवऱ्याकडे काही मागितलं तरी जा तुझ्या आई वडिलांकडनं घेऊन ये असं म्हणतो. मग मला वाटलं ह्या विषयावर आपण एक व्हिडिओ करूया. म्हणजे आज मी सांगणार आहे ह्या सत्य घटना आहेत आणि खरंच आपल्या स्त्रिया पण किती हुशार आहेत हे आपण हेतनं बघू शकतो. पहिली घटना सांगतेय, ही माझे मैत्रिणीची, माझ्यापेक्षा जरा मोठी, पंजाबन आहे. पंजाबमधनं लग्न करून महाराष्ट्रात आलेली. पंजाबमध्ये काय पद्धत आहे त्यांचे, मुलीचं लग्न करताना, तिला पाठवताना लग्न करून तिच्याबरोबर एक म्हैस, म्हणजे व्यालेली म्हैस आणि म्हशीचं पिल्लू रडकू, हे बरोबर द्यायची पद्धत आहे. रूढी त्यांची, परंपरा. म्हणजे सासरी गेल्यावर तिलाही प्यायला, पंजाबी म्हणजे काय होतं ना, सारखं दूध, दही, लस्सी हेच की त्यांचं सगळं, लोणी. त्यामुळे म्हणून ही पद्धत आहे त्यांचे. अहो, ह्यांचं घर सिटीमध्ये, घराभोवती जेमतेम 1 फूट 1.5 फुटाची जागा असेल. तिथे काही म्हैस दिली तरी आणून ठेवायची, बांधणं बघणं शक्य आहे का? त्यामुळे तेव्हा काही म्हैस हेही दिली नाही. हिचे सासू सासऱ्यांनी काही मागितलं नाही. हिचा नवरा तेव्हा ट्रक चालवायचा, ड्रायव्हर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी. नंतर ते स्वतःचे ट्रक वगैरे घेतले. तर नंतरचं ऐका माझ्याशी. एक दिवस बोलताना नवरा म्हणाला, तुझे वडिलांनी काय लग्नात काळी म्हैस सुद्धा दिली नाही, असं म्हणाला. हे बघा, पुरुषांना माहीत आहे बायकांचं अगदी वीक पॉइंट म्हणजे माहेर. त्यामुळे माहेरच्या लोकांबद्दल, माहेरबद्दल काहीतरी बोललं ती तिला लागते म्हणून. मग हिनं बोलताना एक दिवस, त्या पत्रानं असेल किंवा बोलताना असेल, माहेरी म्हणाली, असं असं माझा नवरा म्हणतो, काळी म्हैस पण दिलेली नाही म्हणून. वडिलांचे मनाला लागलं होतं बरं का. ते काय केलं, 10,000 रुपये घेतले. ते असे बन्यांचे खिशेत ठेवून तो खिसा पूर्ण शिवून टाकला. तिथून इकडे यायचं तेव्हा हे सगळं चेक पेमेंट, अमुक तमुक वगैरे एवढ्या कॉमन मॅनला माहीत नव्हतं. साधी माणसं ते व्यवस्थित ते हे बन्यांचे खिशेत ते 10,000 रुपये ठेवले आणि किस्सा व्यवस्थित शिवून टाकला आणि आले महाराष्ट्रात. आणि जावयाला ते 10,000 रुपये घ्या म्हशीचे म्हणून दिले. त्यामुळे काय, काळे चमड्याचे पैसे घेऊ होय, मी काय घेणार नाही म्हणाला तो. बघा, म्हणजे त्याला खरी अपेक्षा नव्हती, पण काहीतरी बोलायचं म्हणून तो तसा बोललेला. मग ते पैसे मुलीच्या हातात ठेवले, ठेवून घे म्हणून, आणि ते गेले निघून पंजाबला. ही 70 सालची गोष्ट सांगते मी. 1970. हे काय केलं, जरा गावाबाहेर, आता गावात आहे तेव्हा तर गावाबाहेर होतं, रोडला टच होऊन 3.5 एकर जागा ते 10,000 घेतली. माझी मैत्रीण म्हणाली, काळे म्हशीचे पैसे काळे जमिनीत घालते. बघा, म्हणून त्या पैसेचं तिनं 3.5 एकर जमीन, त्या काळी, आता कितीतरी कोटींचं आहे तिथे व्हॅल्युएशन केलं तर, 3.5 एकर जमीन घेतली. तेव्हा तर गावाबाहेर होता, आता सगळं गावात झालेलं आहे सगळं. घेतली. आणि हे कधी 70 सालची. आणि माझ्या मैत्रिणीचे मिस्टर नुकतंच 1 वर्षभरापूर्वी वारले. आणि नंतर दिवस गेले, ती एरिया पण खूप डेव्हलप झाली. एका मुलानं तिथे पेट्रोल पंप घातला, दुसऱ्यानं गाड्यांचा शोरूम घातला, आणि तिसरा मुलगा त्यांचा ट्रक वगैरे हे सगळं चालवतो. आता त्यांच्याकडे बरेच ट्रक आहेत, खूप
सगळं डेव्हलपमेंट खूप झाली आणि तिथे त्यामुळे ते घर बांधले आणि काही थोडीफार शेती काही आहे ताई करतात. सगळं छान चाललेलं आहे. आत्ता सुद्धा नुकतं वर्षभरापूर्वी ते वारले मिस्टर तिचे. त्याच्या आधी सुद्धा नवरा बायकोंची काही वादावादी झाली तरी माझी मैत्रीण म्हणायची, काय म्हणता, हे सगळं वैभव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते दिलेले 10,000 रुपयात मी ही जागा घेतली होती आणि त्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे सहज भांडण, म्हणजे तसं नाही. आता नवरा बायको म्हटल्यावर सगळीकडे चालतेच की अगदी छोट्या छोट्या काहीतरी गोष्टींमुळे वादावादी म्हटल्यासारखं अशा वेळी. त्यामुळे ही एक घटना झाली. ही खूप जुनी घटना म्हणून आधी घेतली. म्हणजे बघा किती शहाणी आहे माझी मैत्रीण. आज आता करोडोनी, कितीतरी करोडोनी किंमत होईल, तेव्हा 10,000ला फक्त ताई म्हशीसाठी घेतलेलं आहे. आणि पंजाबमध्ये ही पद्धत आहे, लग्न करून देताना मुलीला एक म्हैस आणि त्याचं छोटं पिल्लू द्यायचं. एवढंच नाहीये, त्यांचेच म्हणे अजूनही तिकडे पंजाबमध्ये प्रत्येक मूल जन्माला आलं की त्यावेळेला एक म्हैस घ्यायची आहे, दुभती म्हैस. त्यामुळे घरात 3 मुलं असल्या की 3 म्हशी आपोआप आल्या. प्रत्येक गावाप्रमाणे ही पद्धत. आणि एक दुसरं तरी हल्लीचंच आहे सांगते. तिथे प्रत्येक वडिलांना वाटते की आपल्या मुलीला अगदी मोठं श्रीमंत ठिकाण द्यायला पाहिजे. तसं ते एकदम मोठं श्रीमंत राजकारणातलं ठिकाण शोधून काढलं. अहो, त्यांचे घरासमोर मोठं लॉन आहे. कितीतरी मोठे कॉलेजेसांना तेवढं मोठं ग्राउंड नसेल एवढं लॉन आहे. हळदी कुंकू वगैरे ते लॉनमध्ये त्यांचं होत असते. असं एवढं मोठं लॉन आहे म्हणजे विचार करा. आणि लग्नात सुद्धा सगळं चांदीचं रुखवत, आणि तर रुखवत राखायला आजीला बसवलं होतं खुर्ची घालून. सगळं चांदीचं, म्हणजे एवढं सगळं मोठं घर सगळं बघून दिलं होतं. थोडे वर्ष होती ती सासरी. नंतर ती पण शहाणी आहे, माझी विद्यार्थिनीच आहे. तिनं काय केलं मग, मुलांचे शिक्षणासाठी आपल्याला शहरात राहायला पाहिजे का, म्हणजे त्यांचे गावात का नाही, ह्या कोणी बाहेर नाही जाणार. गाडीतनं गेला तरी हिला इथे माहेरी मिरजेत सगळीकडे हिंडून फिरून काही आणायचं करून सवय. मग मुलांचे शिक्षणासाठी म्हणून ते शहरात राहायला आले. अहो, त्यांचेच कितीतरी बिल्डिंग्स होत्या, त्यामुळे एका फ्लॅटमध्ये राहायला आली. तरी अजूनही पण सासरचे मागत नाहीये, हे मी सांगते. माहेरच्यांना सुद्धा किती देऊ आणि किती नको वाटत असते मुलींना. दर महिन्याला सगळं महिन्याचं सामान म्हणा, मुलींना सायकल हवी ते सायकल, अमुक तमुक सगळं वडील भरून देतात. विचार करा, सासरचे मागत नाहीत. तरी वडिलांनाही हौस आहे. ही झाली एक घटना. आणि एक घटना का नाही, आम्ही ह्याला 40गावला असताना बघितलेली. मुलगी माहेरी आली की भाऊ सुद्धा, आई वडील करतात तेवढं, भाऊ सुद्धा अहो चप्पलांपासून सगळं तिला, माहेरी आली की तिला तिचे मुलांना घ्यायचे. चप्पल, बांगड्या, कपडे, सोनं नाणं. मला आश्चर्य वाटलं का, म्हणजे आमच्या समाजात एवढं नाही. नो डाऊट आम्हाला अजूनही दरवेळेला गेल्या वेळा साडी तर हे देतात, पण एवढा अशी पद्धत नाहीये. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं, म्हणून मी सांगतेय. आणि सगळं A to Z भाऊ सुद्धा हे सगळं करायचा. आणि मुलीची परिस्थिती उत्तम आहे, काही कमी नाहीये, मागत नाहीत ते, तरी हे पण करतात. आणि एक माझ्या मैत्रिणीचंच आहे, तरी सांगते. तिचा भाऊ, आई वडील नाहीये तरी तो भाऊ, त्यांना 4 बहिणी वाटते. दरवर्षी ट्रक भरून
एप्रिल मे महिन्यात सगळे बहिणींकडे लागणारं सगळं धान्य, त्यांची भरपूर शेतीवाडी सगळी आहे ह्याला उस्मानाबाद जिल्ह्यात. सगळं गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य, शेंगा सगळं त्या म्हणायच्या काही मीठ आणि तेल सोडून सगळं A to Z भाऊ ट्रक घेऊन सगळे 4 बहिणींकडे देऊन येतो. बहिणी सगळ्या उत्तम ठिकाणी आहेत, त्यांना काही गरज नाही, त्या द्या म्हणत नाही तरी. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आई वडिलांना पण मुलींना किती देऊ आणि किती नको झालेलं असते हे सासरचे मंडळी पण ओळखले. आता ह्या ताई म्हणतात तसं, त्यांचे मिस्टर काही मागितलं की म्हणतात जा आई वडिलांकडनं घेऊन ये. त्यांना मुद्दाम अपेक्षा आहे म्हणून नव्हे, त्यांना आपलं वीक पॉइंट माहीत आहे. हो, आपलं वीक पॉइंट. आता फॉर एक्झाम्पल मी सांगते, आता माझं हे कानातलं बरेच लोकांना आवडते बरं का, खूप आवडते. इवन आम्ही कोल्हापूरला असताना माझे मुलाला डेंग्यू झाला होता, ॲडमिट केलं होतं दवाखान्यात, तेव्हा सुद्धा तिथे एक बाई, किती छान आहे हो तुमचे कानातलं मावशी, मी फोटो काढून घेऊ का म्हणून तिचे मोबाईलवर फोटो काढून घेतली करायला. मी हौसेनच आहे. हो, मग माझे माहेरचं आहे, लग्नात माझे वडिलांनी दिलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक स्त्रीला माहेरून दिलेला काही असू देत त्याचं खूप कौतुक आहे. आणि हा वीक पॉइंट आपला ह्या मंडळींना माहीत आहे. एवढेच का, आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं, 40गावला होते तेव्हा एक मावशी होत्या आमचे, काय त्यांना सगळे मावशी नव्हे मामी म्हणायचे. त्यांना 3 मुली होत्या. त्या उन्हाळ्याचं सगळं, कुरड्या असतील, पापड्या असतील, बटाट्याचं पापड असतील, कीस असेल, चिप्स असेल, सगळं करून का नाही एवढे एवढे मोठे बॉक्सेस भरून 3 मुलींना देऊन यायच्या बसनं. आणि मोठे बॉक्स आणायचे विचारून दुकानात ना, किंवा विकत असेल, आणि त्या बॉक्समध्ये हे सगळं उन्हाळी सामान प्रत्येक मुलीकडे नेऊन पोचवून यायच्या. मुली मागत होत्या असं नाही, मुलींना पण करायला यायचं का, म्हणजे आई एवढी करणारी होती, हुशार. सगळ्या कॉलनीतल्या त्यांनाच मामींना विचारून त्यांचे देखरेखीखाली सगळ्यांचं उन्हाळी कामं चालायची. त्यामुळे हे माहेरच्यांना पण हौस आहे, आपल्या मुलीला किती देऊ आणि किती नको झालेलं असते. आणि हे वीकनेस, आपलं वीकनेस, आपल्या लेडीजचं, बायकांचं, स्त्रियांचं वीकनेस हे पुरुष मंडळी जाणलेलं आहे. म्हणून ते म्हणतात जा आई बाबाकडनं घेऊन ये म्हणून. ते काही मुद्दाम, दे डोंट मीन ॲक्च्युअली त्यांना वाटत नाही, पण फक्त त्यांना माहीत आहे कुठे तुम्हाला लागण्यासारखं बोलायचं, तुमचं वीक पॉइंट. आणि त्यामुळे आपल्यालाही वाटतंय नाही त्यांना बोलू द्यायचं नाही. म्हणून मी म्हटलं का नाही, माझी पंजाबन मैत्रीण आता वर्षभरापूर्वी तिचे मिस्टर गेले, तोपर्यंत काही नवरा बोलला तरी म्हणायची माझे माहेरबद्दल एक शब्द काढायचा नाही, हे तुमचं सगळं साम्राज्य त्यांच्यामुळे उभं आहे. म्हणजे आपल्याला माहेरच्या लोकांबद्दल बोललेलं आवडत नाही. त्यामुळे हे त्यांना वीक पॉइंट कळलेला आहे. आणि एक मी तुम्हाला सांगते, खरोखर ते म्हणत असले ते आपणही काहीतरी पैसे मिळवायला लागायचं. तुम्हाला शिवणकाम येते तर करा, तुम्हाला पार्लर येते तर करा, तुम्हाला काय काम, चांगलं स्वयंपाक करून काही 4 पदार्थ करून देता येतात तर करा, तुम्ही 4 पैसे मिळवा. त्यामुळे त्यांच्याकडे तुमचे स्वतःसाठी पैसे मागायची वेळ येता कामा नये. स्वावलंबी बनूया आपण. माझं तर सगळ्या स्त्रियांना हे म्हणणं आहे, आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. तरच आपल्याला समाज म्हणा, सासरचे लोक म्हणा, सगळे मान सन्मान देतात.
अच्छा, आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.